गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपल्याला इतिहासाचा 10वा पाठ बघायचा आहे आणि आपल्या या घटक चाचणीचा हा शेवटचा पाठ आहे, तिसऱ्या घटक चाचणीचा. आपल्या 10व्या पाठाचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. आता भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. या इंग्रजांच्या राज्यावर मुळे भारतीय लोकांवर खूप अन्याय अत्याचार झाले. मग हे अन्याय अत्याचार सहन न झाल्यामुळे भारतामधील अनेक लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. याची माहिती आपण पाहिली. अनेक लोकांनी उठाव केले, परंतु हे जे उठाव होते, ह्या ज्या चळवळी होत्या, या चळवळींचं स्वरूप वेगवेगळं होतं. जसं की 1857 ला पण उठाव झाला होता. नंतर मवाळ लोकांनी केलेली चळवळ ही थोड्या वेगळ्या स्वरूपाची होती. जहाल लोकांनी केलेली चळवळ याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं. म्हणजे या चळवळींचं स्वरूप वेगवेगळं असायचं, वेगवेगळं. नंतर आझाद हिंद सेनेने जो इंग्रजांविरुद्ध लढा केला तो थोडासा वेगळ्या स्वरूपाचा होता. भूमिगत नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा केला, हा थोडासा वेगळा लढा होता. मग थोडा वेगळ्या स्वरूपाचा लढा म्हणजे आता आपल्याला बघायचा आहे क्रांतिकारकांचा लढा. म्हणजे इंग्रजांविरुद्ध ह्या सगळ्या चळवळीच होत्या, परंतु त्याचं स्वरूप वेगळं होतं. उदाहरणार्थ, मवाळ लोकांनी काय केलं, इंग्रजांविरुद्ध चळवळी केल्या, परंतु आपल्या मागण्या मान्य कसं करायच्या, आपल्या मागण्या मान्य करायच्या शांततेच्या मार्गाने आणि सनदशीर मार्गाने, की त्यांना अर्ज विनंत्या करायच्या, त्या आपल्या मागण्या पूर्ण करतील. दुसरं, जहाल लोक काय म्हणायचे की तीव्र चळवळी करायच्या. तीव्र चळवळ, फक्त सशस्त्र चळवळी करू नका, तीव्र चळवळ करा, असं मत होतं जहाल लोकांचं. तिसरा जो गट होता तो म्हणजेच आझाद हिंद सेनेने हे डायरेक्ट युद्ध केलं त्यांनी इंग्रजांविरुद्ध. नंतर महात्मा गांधींनी चळवळी केल्या, पण ते अहिंसेच्या मार्गाने चळवळ केल्या. जसं की असहकार चळवळ होती, जसं की सविनय कायदेभंगाची चळवळ होती. त्याच्यामध्ये भूमिगत चळवळ अजून एक वेगळं स्वरूप आलं होतं. भूमिगत चळवळ म्हणजे काय, की इंग्रजांविरुद्ध ते चळवळ करायचे, परंतु ते लपून छपून हल्ले करायचे. ते इंग्रजांवर करायचे नाही, परंतु इंग्रजांनी तयार केलेले जे काही रेल्वे मार्ग असतील, इंग्रजांनी तयार केलेले असतील टेलिफोन तारा असतील किंवा पूल असतील, याची ते मोडतोड करायचे आणि लपून जायचे. म्हणजे त्यांचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं. परंतु भारतामध्ये असा एक गट होता की तो गट डायरेक्ट इंग्रज अधिकाऱ्यांना मारून टाकायचा, असा एक गट होता. त्या गटाला म्हणतात क्रांतिकारी गट. म्हणजेच भारतामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी कार्य करणारे लोकांचे समूह होते. त्याच्यापैकी एक समूह असा होता की इंग्रजी साम्राज्य विरुद्धाला विरोध करणारा हा एक समूह होता. तो समूह म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळचा. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजेच काय, की त्यांनी इंग्रजांविरुद्ध डायरेक्ट हल्ले केले, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना ठार केलं किंवा ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा थोडासा वेगळं स्वरूप आहे. याला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असे म्हणतात. मग या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींमध्ये आपल्याला कोणकोणत्या संघटना होत्या, कोणकोणत्या व्यक्तीने कोणकोणाचा खून केला, ते आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. की त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची संघटना स्थापना केली, त्या संघटनेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय काम केले, ते आपल्याला बघायचंय. पण त्यापूर्वी प्रस्तावनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला रिकामी जागा पण विचारलेली आहे, की 1857 पूर्वी इंग्रजांविरुद्ध भरपूर लढे लढवले गेले, हे पहिलं. आणि 1857चा पण उठाव झाला. परंतु 1857च्या उठावानंतर अजून एक उठाव, जो सशस्त्र उठाव होता, हा सशस्त्र उठाव रामसिंग कुका यांनी पंजाब प्रांतामध्ये उठावाचे आयोजन केलं होतं. रामसिंग कुका, रिकामी जागा विचारलेली, पंजाब प्रांतामध्ये उठावाचं आयोजन टिंबटिंब यांनी केलं. तर पंजाब प्रांतामध्ये उठावाचं आयोजन रामसिंग कुका यांनी केलेलं आहे. रामसिंग कुका हे नाव लक्षात ठेवायचं आणि ही रिकामी जागा पूर्ण करायची. मग आता आपल्याला बघायचं हे पहिला मुद्दा, वासुदेव बळवंत फडके. या वासुदेव बळवंत फडकेंनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव कसा केला किंवा सशस्त्र उठाव करण्यासाठी कोणाला संघटित केलं, ते आपल्याला बघायचंय. मग पहिला मुद्दा आहे वासुदेव बळवंत फडके. तर अशा प्रकारे प्रस्तावना होती की एक वेगळा गट होता, तो गट इंग्रजांच्या लोकांवर डायरेक्ट हल्ला करणारा गट होता, शस्त्राचा उपयोग करून हल्ला करणारा गट होता. अशा गटाला क्रांतिकारी गट असे म्हणतात. या क्रांतिकारी गटाचा अभ्यास आता आपण पाहूया. पहिला मुद्दा आहे वासुदेव बळवंत फडके. हा एक जनरल नॉलेजचा पण प्रश्न असेल की महाराष्ट्रामधला पहिला क्रांतिकारी कोण किंवा महाराष्ट्रातला आद्य क्रांतिकारी कोण. तर महाराष्ट्रामधला पहिला क्रांतिकारी आहे वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक आहे वासुदेव बळवंत फडके, हे पहिले क्रांतिकारक आहेत. मग महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध जर लढायचं असेल तर आपण सशस्त्र उठाव करायला पाहिजे, असं मत असणारा हा व्यक्ती आहे. इंग्रजांविरुद्ध जर कधी आपण लढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सशस्त्र उठाव करावा लागेल. सशस्त्र उठाव करणारा हा पहिला व्यक्ती होता वासुदेव बळवंत फडके.
ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे, तरच ते ब्रिटिश साम्राज्याचे लोक वठणीवर येतील. आपण त्यांच्या विरुद्ध शस्त्राने लढलं पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. मग त्यांनी शस्त्रविद्येचे ज्ञान अगोदर शिकलं, म्हणजे स्वतः त्या ठिकाणी शस्त्रविद्या शिकून घेतली. मग त्यांनी आपलं शस्त्रविद्येचं ज्ञान कुणाकडून शिकलं, तर वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून त्यांनी शस्त्रविद्येचे ज्ञान शिकून घेतले. वस्ताद म्हणजेच काय, की त्या गोष्टीमध्ये चलाक असणारा, चातुर्य असणारा त्याला वस्ताद म्हणतात. मग ज्याला शस्त्रविद्येचं ज्ञान होतं, ज्याला शस्त्र चालवण्याचं खूप कला होती, असा एक व्यक्ती होता महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव होतं लहुजी साळवे. या लहुजी साळव्यांकडून त्यांनी शस्त्रविद्येचे ज्ञान घेतले आणि शस्त्रविद्येचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश विरुद्ध सशस्त्र उठावाचे आयोजन केले. उठाव करण्याचे त्यांनी ठरवलं. मग त्यांनी सशस्त्र उठाव करण्यासाठी परत एक गट होता, समाज होता, त्या समाजाला एकत्र आणलं, त्याचं नेतृत्व केलं. म्हणजेच काय, रामोशी बांधवांना संघटित करून त्यांनी सशस्त्र उठाव केला. असाच एक रिकामी जागा विचारली होती 5व्या पाठामध्ये आपल्याला, जर तुम्हाला आठवत असेल 1857 उठाव, त्यामध्ये रामोशी बांधवांना कोणी संघटित केलं, रिकामी जागा आली होती. तर उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना संघटित केलं होतं. अगदी त्याचप्रमाणे वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी कुणाला संघटित केलं, तर यांनी सुद्धा रामोशी बांधवांना संघटित केलं आणि रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. परंतु हा जो बंड केला, हा जो उठाव केला, हा यशस्वी होऊ शकला नाही. हा अयशस्वी झाला आणि अयशस्वी झाल्यानंतर 1883 साली म्हणजे त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना एडन नावाच्या तुरुंगात पाठवलं. कोणत्या तुरुंगात? एडन. आणि एडन तुरुंगामध्ये 1883 साली त्यांचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. तर अशा प्रकारे त्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये रामोशी बांधवांना संघटित केलेलं आहे आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र उठाव केलेला आहे. असे होते हे वासुदेव बळवंत फडके. थोडक्यात सांगतो, वासुदेव बळवंत फडके माराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक आहेत, पहिले क्रांतिकारक आहेत. महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध आपण सशस्त्र उठाव करायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांनी लहुजी साळवेकडून प्रशिक्षण घेतलं. नंतर इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित केलं. इंग्रजांविरुद्ध उठाव केला, बंड केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आलं आणि नंतर मग तिथेच त्यांचा मृत्यू झाला. एक घटना झालेली आहे चाफेकर बंधू यांची. ही घटना आपण मागच्या पाठांमध्ये पण पाहिलेली, ती परत एकदा पाहू. कारणे त्यामध्ये विचारली जाते ती घटना. मग चाफेकर बंधू म्हणजे नेमके कोण? चाफेकर बंधू हे 3 भाऊ होते. एकचं नाव होतं दामोदर, दुसराचं होतं बाळकृष्ण, तिसराचं तो वासुदेव. बघा, दामोदर, दुसरा नावाचं नाव होतं बाळकृष्ण, अजून एक व्यक्ती होता त्यांचा भाऊ होता वासुदेव आणि यांचे एक सहकारी होते, मित्र होते, त्याचं नाव होतं महादेव रानडे. हे नाव लक्षात ठेवा, दामोदर बाळकृष्ण वासुदेव, चाफेकर बंधू. आडनाव आहे चाफेकर. चाफेकर बंधूंनी काय केलं ती घटना आपण पाहू. पुण्यामध्ये 1897 मध्ये एक आजार पसरला. त्या आजाराचं नाव होतं प्लेग. पुण्यामध्ये 1897 एक आजार पसरला. तो आजार होता प्लेगचा आजार. मग पुण्यामध्ये प्लेगच्या आजाराचा बंदोबस्त करण्यासाठी, म्हणजे हा साथीचा आजार होता, हा थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी, जसा आता एक साथीचा आजार आलेला आहे खूप खतरनाक कोरोना, तसा एक प्लेगचा आजार होता, तो फक्त पुण्यामध्ये होता. मग हा पुण्यामधला आजार पूर्ण भारतामध्ये पसरू नये, त्याची लागण इंग्रजांना होऊ नये, यासाठी इंग्रजांनी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं रँड. या रँड अधिकाऱ्याची नेमणूक कोणी केली? तर इंग्रजांनी केली. का केली? कारण त्यांना पुणे येथील प्लेगच्या आजाराचा बंदोबस्त करायचा होता. हा साथीचा आजार त्यांना थांबवायचा होता. परंतु या रँड अधिकाऱ्याने काय केलं? साथीच्या आजारावर तर दुर्लक्ष केलं, पण ज्या लोकांना प्लेग झालेला होता अशा लोकांना सहानुभूती ऐवजी त्यांना वाईट वागणूक दिली, त्यांच्यावर अन्याय केला, त्यांच्यावर अत्याचार केला, मग त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली.
मग आता पहिलेच भारतीय लोक त्रासून गेलेली या प्लेगच्या आजाराला, परत इंग्रजांची वाईट वागणूक, आणि त्यातल्या त्यात मग हा चाफेकर बंधू प्लेगच्या आजारी लोकांना जुलूम जबरदस्ती करायचा, अन्याय अत्याचार करायचा. म्हणून हा बदला घेण्यासाठी या दोन लोकांनी, या दोन भाऊंनी, एक होता दामोदर चाफेकर आणि दुसरा होता बाळकृष्ण चाफेकर, या दोन बंधूंनी रँडचा वध करून टाकला. रँडला मारून टाकलं, रँडचा वध केला त्याने. कोणी? दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. म्हणून म्हटलं जातं चाफेकर बंधू. असा एक मुद्दा आहे चाफेकर बंधू. मग जेव्हा रँडचा वध झाला, तेव्हा रँडचा वध झाल्यानंतर इंग्रजांनी या दोघं बंधूंना पकडलं. या दोघं भावांना तर पकडलंच, पण या दोघं भावांपैकी त्यांचा जो तिसरा भाऊ होता वासुदेव चाफेकर, याला सुद्धा पकडलं. एवढंच नाही तर त्यांचा एक मित्र होता, तो म्हणजे महादेव रानडे. या 4 लोकांना त्यांनी पकडलं आणि 4ही लोकांना फाशी देऊन टाकली. आता एक विचार करा की एका घरातली तिघही बंधू, जवान मुलं, त्यांनी देशासाठी आत्माहुती दिली. हे म्हणजे केवढं मोठं आत्माहुती असेल किंवा बलिदान असेल आपल्या देशासाठी. मग या बलिदानातून आपल्याला प्रेरणा मिळते, सगळ्या गोष्टींमधून प्रेरणा मिळालेली आहे आपल्याला. तर अशा प्रकारे चाफेकर बंधू यांची माहिती आहे. हे कारण्यामध्ये विचारलेले आहे, चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला का केला? मग कारण 1897 मध्ये पुणे येथे प्लेगचा आजार पसरला होता. हा प्लेगचा आजार साथीचा आजार होता. म्हणून याचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली? रँड या अधिकाऱ्याची नेमणूक केली. परंतु रँड या अधिकाऱ्यांनी तिथल्या लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. म्हणून तो जुलूम जबरदस्तीचा बदला घेण्यासाठी कोणी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी कोणाचा खून केला? त्यांनी रँडचा खून केला आणि म्हणून ते सापडले. मग कोण? दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव या तिघांनाही फाशी दिली. त्याबरोबर त्यांचा जो सहकारी होता, मित्र होता महादेव रानडे, यांनाही फाशी देण्यात आली. मग या चाफेकर बंधूंनी त्याचा खून केव्हा केला? तर 22 जून 1897 याचा खून केव्हा केला? 22 जून 1897 त्यांनी या रँडचा खून केला होता. नंतर त्यांना फाशी दिली होती. याच सुमारास बिहारमध्ये सुद्धा एक आदिवासी जमात आहे, मुंडा जमात. या मुंडा जमातींनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले आहेत आणि या मुंडा जमातीचं नेतृत्व केलेलं आहे बिरसा मुंडा. कोणी केलेलं आहे? बिरसा मुंडा. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, अभिनव भारत. ही एक क्रांतिकारी संघटना आहे अभिनव भारत. ती कोणी स्थापन केली ती बघू. अभिनव भारत. अभिनव भारतची स्थापना केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी अगोदर 1900 मध्ये, इसवी सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली आणि 1904 मध्ये मित्रमेळेचं रूपांतर झालं अभिनव भारत मध्ये. अशी ही अभिनव भारत संघटना आहे. त्या अभिनव भारत संघटनेची माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. अभिनव भारत इसवी सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती नाशिकला. कुठे? नाशिकला, महाराष्ट्राच्या येथे. तर नाशिकला त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन झाली होती. ही गुप्त क्रांतिकारी संघटना होती. गुप्त म्हणजेच काय? इंग्रजांना सांगायचं की आम्ही फक्त संघटना स्थापन करायची आणि आतून क्रांतिकारी कार्य चालू ठेवायचं. ही गुप्त क्रांतिकारी संघटना होती. कोणती? मित्रमेळा. परंतु 1904 ला या मित्रमेळा संघटनेचं विघटन झालं आणि त्याच्यातून एक नवीन संघटना निर्माण झाली 1904 ला. म्हणजे फक्त नाव बदललं. तर मित्रमेळ्याचं नाव ठेवण्यात आलं अभिनव भारत. मित्रमेळ्याचं नाव काय ठेवण्यात आलं? अभिनव भारत. तर त्याची स्थापना केलेली आहे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतो. मग हे विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. कुठे गेले होते? हे इंग्लंडला. यांना स्कॉलरशिप मिळालेली होती इंडिया हाऊस नावाच्या संघटनेकडून आणि ते उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. तेव्हा इंग्लंडला असताना ते अभिनव भारतामधल्या क्रांतिकारकांना तेथून पिस्तुला आणि क्रांतिकारकांची वाङ्मय पाठवायची. वाङ्मय पुस्तकं पाठवायची, ग्रंथ पाठवायची. का? कारण ते वाङ्मय भारतीय लोक वाचतील आणि वाङ्मयातून भारतीय लोकांना प्रेरणा मिळेल. वेगवेगळे वाङ्मय, उदाहरणार्थ इटलीमध्ये एक खूप मोठा क्रांतिकारी होऊन गेलेला आहे ज्याचं नाव आहे जोसेफ मॅझनी. त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या काही गोष्टी किंवा इतर क्रांतिकारकांच्या काही गोष्टी पाठवल्या, वाङ्मय पाठवले. वाङ्मयच नाही तर त्यांनी इंग्रजांवर हल्ला करण्यासाठी पिस्तुला पण पाठवल्या, गुपचूप पाठवल्या. मग इंग्लंडला असताना इंग्लंडहून त्यांनी भारतीय लोकांसाठी, या अभिनव भारतामधील क्रांतिकारकांसाठी वाङ्मय आणि पिस्तुला पाठवलेल्या दिसून येतात.
नंतर त्यांनी स्वतः काही ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यापैकी एक ग्रंथ आहे की इटलीचा जो क्रांतिकारक आहे, हा जगप्रसिद्ध क्रांतिकारक होता इटलीचा जोसेफ मॅझिनी. या जोसेफ मॅझिनीवर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर 1857चा लढा हा भारताचं पहिलं युद्ध होतं, स्वातंत्र्य युद्ध होतं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी भारतीय लोकांनी 1857 मध्ये उठाव केला होता, लढा केला होता. हे पहिलं युद्ध होतं असा म्हणणारा एक ग्रंथ त्यांनी तयार केलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर. 10वीला पण येईल तुम्हाला. 1857चे स्वातंत्र्य समर नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे विनायक दामोदर सावरकरांनी. आणि विदा सावरकरांनी त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की 1857चा उठाव हा उठाव नव्हता किंवा चळवळ नव्हती, तर हे युद्ध होतं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, असा एक विचार मांडणारा ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. रिकामी जागा विचारलेली आहे ती लिहायची. 1857चे स्वातंत्र्य समर नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. मग आता इंग्रज फंदफितूरपणाचा वापर करायचे. इंग्रज लोकांनी काय केलं की भारतीय लोकांना काही लालूच द्यायचे, पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची. मग असा सुगावा त्यांना लागून गेला. तो म्हणजेच अभिनव भारताचे, की अभिनव भारती संघटना आहे ठीक आहे, परंतु अभिनव भारती क्रांतिकारकांची संघटना आहे. त्याचा सुगावा मग कुणाला लागला तर त्याचा सुगावा लागला इंग्रज लोकांना, की अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना आहे आणि इंग्रजांविरुद्ध वेगवेगळे प्लॅन करते आणि इंग्रज लोकांना मारण्याचं काम करतो. एवढंच नाही तर अभिनव भारताचा जो प्रमुख आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हा इंग्लंडला आहे आणि तिथून मग तो पिस्तूल वगैरे पाठवतो, असं त्यांना सुगावा लागून गेला. आणि सुगावा लागल्यानंतर मग त्यांनी अभिनव भारताच्या नेत्यांना धरपकड करायला सुरुवात केली, अटक करायला सुरुवात केली. मग या अभिनव भारतामधला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जी बंधू होती बाबाराव सावरकर, या बाबाराव सावरकरांना अटक करण्यात आली. आणि अटक झाल्यानंतर बाबाराव सावरकरांना त्यांनी जन्मठेपाची शिक्षा दिली. कोणाची तर जन्मठेपाची शिक्षा दिली. आणि जन्मठेपाची शिक्षा दिल्यानंतर मग आता ही चुकीची शिक्षा होती, अचानक झालेली शिक्षा होती. मग ही जन्मठेपाची शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या व्यक्तीने नाशिकचा कलेक्टर होता, या जॅक्सनचा त्यांनी वध केला, म्हणजे बदला घेतला. बाबाराव सावरकर यांना अटक झाली. बाबाराव सावरकरांना अटक झाल्यानंतर त्यांना जन्मठेपाची शिक्षा देऊन टाकली. मग बदला घ्यायचा होता म्हणून अभिनव भारताचा हा एक क्रांतिकारी होता. कोण? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केले? कान्हेरे यांनी जो नाशिकचा कलेक्टर होता ज्याच्यामुळे त्यांना शिक्षा मिळाली होती, त्या नाशिकच्या कलेक्टरचा खून करून टाकला, वध करून टाकला, म्हणजे गोळी मारून दिली त्याला. मग अनंत लक्ष्मण कान्हेरेने जेव्हा नाशिकच्या कलेक्टरला मारून टाकलं तेव्हा अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या सगळ्या लोकांना अटक करायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे पण सापडले, भरपूर व्यक्ती सापडले. अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकच्या कलेक्टरचा खून केला होता. मग हा कलेक्टरचा खून झाल्यानंतर इंग्रज लोक संतापले आणि इंग्रज लोकांनी या अभिनव भारतातल्या सगळ्या लोकांना अटक करायला सुरुवात केली. नंतर या जॅक्सन याचा जो वध झालेला होता, ज्याचा वध अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केला होता, या जॅक्सनचा वधाचा संबंध त्यांनी डायरेक्ट कुणाशी लावला? स्वातंत्र्यवीर सावरकरांशी. की स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळेच अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला, म्हणजे त्यांचा संबंध लावला. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा, ज्याला काळा पाण्याची शिक्षा पण म्हटली जाते, काही वर्ष ते अंदमान निकोबारच्या बेटामध्ये होते. अंदमान निकोबारच्या बेटामध्ये एक जेल आहे, तुम्हाला पहिल्या पाठामध्ये दिलेलंच आहे ते. तर त्या जेलमध्ये त्यांना पाठवण्यात आलं, म्हणजे 50 वर्षाची शिक्षा त्यांना देण्यात आली. आणि या 50 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेमध्ये त्यांनी तिथे एक ग्रंथ पण लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे माझी जन्मठेप नावाचा ग्रंथ त्यांनी तिथे लिहिलेला आहे. जे खूप वाईट वागणूक त्या ठिकाणी दिली जायची, ज्या जेलमध्ये खूप वाईट प्रसंग काढले होते, असं वर्णन त्यांनी त्या माझी जन्मठेप नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. असे नंतर त्यांना रत्नागिरीला हलवण्यात आले, म्हणजे बदल व्हायचे, तुरुंग बदलून टाकायचे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना नंतर 50 वर्षाची शिक्षा झालेली दिसून येते, सश्रम कारावासाची. सश्रम म्हणजे काय की त्या ठिकाणी काम करावं लागतं जेलमध्ये, अशी सश्रम कारावासाची शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मिळालेली आहे. आता पुढचा मुद्दा आहे बंगालमधील क्रांतिकारी चळवळी, की बंगालमध्ये सुद्धा भरपूर क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. बंगाल प्रांत तर प्रमुखच होता भारतातला,
खऱ्या ज्या गोष्टी व्हायच्या त्या बंगाल प्रांतापासून सुरुवात व्हायची. बंगालमध्ये खूप चळवळी झालेल्या आहेत. बंगाल नंतर महाराष्ट्र, नंतर मग हळूहळू भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध खूप चळवळी झालेल्या आहेत. तर दुसरं बघायचं आहे आपल्याला बंगालमधील क्रांतिकारी संघटना. बंगालमधील क्रांतिकारी संघटना. मग बंगालमध्ये कोणत्या क्रांतिकारी संघटना होत्या ते बघू. अगोदर बंगालमध्ये क्रांतिकारी संघटनेची स्थापना एक कारणामुळे झाली होती. जास्तीत जास्त क्रांतिकारी संघटना केव्हा स्थापन झाल्या? 1905 नंतर. कारण 1905 ला एक मोठी घटना झालेली आहे, आपण मागेच पाहिलेलं आहे की लॉर्ड कार्जन यांनी 1905 ला बंगालची फाळणी केली. आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. म्हणजे संताप खूप आला भारतीय लोकांना. आणि संताप अधिक आल्यामुळे मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. मग सगळ्यात जास्त क्रांतिकारी संघटना त्यावेळेस स्थापन झाल्या बंगालमध्ये. तर बंगालमध्ये एक खूप मोठी क्रांतिकारी संघटना आहे, ही भारतातली सगळ्यात मोठी अनुशीलन समिती. तिचा पण आपण अभ्यास करणार आहोत. अनुशीलन समिती. अनुशीलन समिती. तर त्या अगोदर बंगालमध्ये ज्या क्रांतिकारी संघटना स्थापना झाल्या होत्या त्यांची उद्दिष्ट काय होती? सगळ्यात जास्त क्रांतिकारी संघटना 1965 नंतर का निर्माण झाल्या? कारण 1905 ला ब्रिटिशांनी भारतीय लोकांना खूप मोठा अन्याय अत्याचार केला होता. ब्रिटिशांनी भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिममध्ये फूट पाडण्यासाठी भारताचे 2 तुकडे करून टाकले होते. भारताचे म्हणण्यापेक्षा बंगालचे, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल, म्हणजे बंगालची फाळणी केली होती. मग हा बंगालची फाळणी केल्यामुळे भारतीय लोकांना खूप संताप आला आणि भारतीय लोकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. मग राष्ट्रीय पातळीवर या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापन होऊ लागला. मग या क्रांतिकारी संघटनेचं उद्दिष्ट काय होतं? त्यांनी का त्या ठिकाणी गुप्त संघटना स्थापन केल्या होत्या, क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या होत्या? जे क्रांतिकारी विचारांनी भारावलेले होते त्या लोकांनी क्रांतिकारी संघटनाच्या स्थापन केल्या. मग का? कारण पहिलं कारण होतं, उद्दिष्ट होतं की ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, धाक बसवणे. म्हणजे ब्रिटिश अधिकारी काय करायचे? कुणालाच घाबरायचे नाही. त्यांना मनाला पटेल तसं राज्यकारभार करायचे. मग ब्रिटिशांना तर धाक पाहिजे ना. मग ब्रिटिश लोक जर कुणाला घाबरत असतील, महात्मा गांधीला घाबरायचे नाही, वंगभंग चळवळीला घाबरले नाही, सविनय कायदेभंगाला चळवळीला घाबरले नाही, कोणत्या चळवळीला घाबरले नाही, पण ब्रिटिश अधिकारी कुणाला घाबरायचे? तर क्रांतिकारी लोकांना घाबरायचे. कारण त्यांना माहित होतं की हे लोक डायरेक्ट मारून टाकतात. म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, म्हणजे कमजोर करणे, ही क्रांतिकारी संघटनेचं दुसरे उद्दिष्ट होतं की ब्रिटिश संघटना जी आहे, ब्रिटिश शासन यंत्रणा जी आहे ती कमजोर करायची, ती खिळखिळी करायची. नंतर ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा कमी करणे. भारतीय लोक जर खूप घाबरत होते ब्रिटिश सरकारला किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना, पण त्यांचा वाटणारा दरारा यांच्यामुळे कमी झाला क्रांतिकारी संघटनेमुळे. कारण क्रांतिकारी संघटनेला ते घाबरायचे भारतीय लोक, मग ब्रिटिशांना कमी घाबरू लागले, म्हणजे त्यांचा दरारा नाही स्वीकारणे. आणि सगळ्यात महत्वाचे ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे, हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं की ब्रिटिशांची सत्ता नेस्तनाबूत करणे, नष्ट करणे, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं आपलं क्रांतिकारी संघटनेचं. अशा ह्या क्रांतिकारी संघटना होत्या. मग अशा क्रांतिकारी विचारांनी भारावून बंगालमध्ये भरपूर क्रांतिकारी संघटना तयार झाल्या. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संघटना होती, ही भारतातली सगळ्यात मोठी संघटना आहे क्रांतिकारी संघटना, अनुशीलन समिती. या अनुशीलन समितीच्या पूर्ण भारतामध्ये 500च्या वर शाखा होत्या. किती शाखा होत्या? 500च्या वर. खूप शाखा होत्या. अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा होत्या अनुशीलन समितीच्या. आणि ह्या ज्या शाखा होत्या ह्या फक्त बंगालमध्ये नाहीच, तर पूर्ण भारतामध्ये होत्या, वेगवेगळ्या भागामध्ये होत्या. मग अनुशीलन समितीला नेतृत्व कुणाचं लाभलेलं होतं? तर अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे अध्यक्ष होते. बारिंद्र कुमार घोष हे अनुशीलन समितीचे प्रमुख होते, अध्यक्ष होते. आणि अरविंद घोष यांचं मार्गदर्शन, अरविंद घोष हे खूप विचारवंत, खूप मोठे तत्वज्ञ असणारा व्यक्ती होता, ज्यांना बंगालमधले सगळे लोक मानायचे, असे होते अरविंद घोष. आणि अशा अरविंद घोषांचं नेतृत्व किंवा अरविंद घोषांचं मार्गदर्शन या संघटनेला लाभायचं. या अनुशीलन समितीचा स्वतःचा एक बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता. कोलकात्याजवळील माणिक ताळा येथे, माणिक ताळा, या माणिक ताळा या ठिकाणी या अनुशीलन समितीचा स्वतःचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता, माणिक ताळा या ठिकाणी. मग एक घटना एक सांगतो आता. अनुशीलन समितीचे 2 सदस्य, एक होते
खुदिराम बोस आणि दुसरे होते बारिंद्र प्रफुल्ल चाकी. परत एकदा सांगतो, अनुशीलन समिती ही भारतातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी संघटना आहे. ही बंगालमधली प्रमुख आहे. हिच्या शाखा किती होत्या? 500च्या वर शाखा होत्या. त्यांचा स्वतःचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता माणिकतळा या ठिकाणी. त्याचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष आणि त्यांना मार्गदर्शन लाभलेलं होतं यांचे बंधू अरविंद घोष यांचं. नंतर या अनुशीलन समितीचे अजून 2 सदस्य होते. एक होता खुदिराम बोस आणि दुसरा होता प्रफुल्ल चाकी. यांनी एक प्लॅन केला की अनुशीलन समितीचे हे 2 सदस्य, एक होता खुदिराम बोस, दुसरा होता प्रफुल्ल चाकी, यांनी किंग्सफोर्ड हा बंगालचा कोलकात्याचा न्यायाधीश होता किंग्सफोर्ड, आणि या किंग्सफोर्डला ठार मारण्याचा त्यांनी धाडसी कृत्य केलं की किंग्सफोर्डला मारून टाकायचं. मग प्लॅन केला त्यांनी. अगोदर काय म्हणतो सुगावा घेतला की किंग्सफोर्ड सकाळी कुठे जातो, कसा जातो, जर त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तो कशाचा उपयोग करतो. तर तो एक गाडीमध्ये जायचा आणि त्या गाडीमध्ये तो सकाळी त्या न्यायालयामध्ये जात असताना त्यांनी प्लॅन केला की या तारखेला आपण या गाडीवर बॉम्ब टाकायचा आणि या किंग्सफोर्डला मारून टाकायचं. मग खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी प्लॅन केला आणि खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला. परंतु नंतर असं लक्षात आलं की ही किंग्सफोर्डची गाडीच नव्हती. त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड बसलेला नव्हता. त्यांचं चुकलं, किंग्सफोर्ड बसलेला नव्हता. तर ती ब्रिटिशांच्या महिलांची गाडी होती. त्या गाडीमध्ये 2 महिला बसलेल्या होत्या आणि या बॉम्ब टाकल्यामुळे या 2 महिलांचा मृत्यू झाला. मग ह्या 2 महिला मेल्यानंतर प्रफुल्ल चाकींनी इंग्रजांच्या हाती न सापडता स्वतःला गोळी झाडून घेतली आणि दुसरी एक व्यक्ती होती खुदिराम बोस. खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. कारण त्यामध्ये विचारलेलं आहे खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली. तर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी 1908 ची घटना आहे. केव्हाची घटना आहे? 1908ला. या दोघांनी काय केलं? हे कोणत्या समितीचे अध्यक्ष सदस्य होते? अनुशीलन समितीचे सदस्य होते. यांनी बंगालचा जो न्यायाधीश होता किंग्सफोर्ड, या किंग्सफोर्डला, कोलकात्याचा न्यायाधीश किंग्सफोर्डला ठार मारण्याचा प्लॅन केला. मग त्यांनी किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकून दिला. परंतु त्या गाडीमध्ये किंग्सफोर्ड होता का? नाही, किंग्सफोर्ड नव्हता. तर त्या गाडीमध्ये 2 ब्रिटिश महिला होत्या आणि त्या 2 ब्रिटिश महिलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणून प्रफुल्ल चाकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि खुदिराम बोस हा इंग्रजांच्या ताब्यात सापडला आणि त्यांना फाशी देण्यात आली. नंतर मग जेव्हा या ब्रिटिशांचा महिलांचा खून झाला, मृत्यू झाला, मग इंग्रजांनी शोधाशोध सुरू केली. नंतर मग या प्रकरणाचा शोध लावत असताना त्यांना अनुशीलन समितीचा सुगावा लागून गेला की अनुशीलन समिती आहे, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना आहे, ते बॉम्ब तयार करतात, ते ब्रिटिशांना मारतात, ते त्यांना कळून गेलं. म्हणून त्यांनी त्या अनुशीलन समितीच्या लोकांना, पोलिसांनी त्या अनुशीलन समितीच्या वेगवेगळ्या याच्यावर कार्यालयांवर छापा टाकल्या. त्यांनी धरपड सुरू केल्या आणि धरपड सुरू करत असताना अरविंद घोष यांनाही त्यांनी अटक केली. जे अरविंद घोष यांचं नेतृत्व त्या अनुशीलन समितीला लाभलेलं होतं, त्यांना अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर मग त्या अनुशीलन समितीचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कुठे होता? माणिकतळा या ठिकाणी. या बॉम्ब तयार करण्याचा कारखान्याशी संबंध जोडला अरविंद घोषांचा की अरविंद घोषण हे बॉम्ब तयार करतात, असा संबंध जोडण्यात आला. पण पुढे काय झालं की तो संबंध जुळलाच नाही, ब्रिटिशांना ते शक्यच झालं नाही. आणि त्याचा फायदा असा झाला की अरविंद घोष यांची निर्दोष मुक्तता त्या ठिकाणी करण्यात आली. अजून एक खूप मोठी घटना झालेली आहे, ती म्हणजे रासबिहारी बोस आणि त्याचे काही सहकारी. तर रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल हे सुद्धा अनुशीलन समितीचे सदस्य होते. रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल हे सुद्धा अनुशीलन समितीचे सदस्य होते. यांनी एक प्लॅन केला की अनुशीलन समितीच्या शाखा आपण अनुशीलन समितीचं जाळं आपण बंगालच्या बाहेर विस्तारायला पाहिजे. कारण अनुशीलन समिती अगोदर बंगालमध्ये होती, परंतु ही पूर्ण भारतामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून या 2 लोकांनी, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनुशीलन समितीचा विस्तार केला. उदाहरणार्थ पंजाबमध्ये घेऊन गेले, दिल्ली, उत्तर प्रदेश, अशा अनेक ठिकाणी क्रांतिकारकांची केंद्र त्या ठिकाणी उभी केली. मग अनुशीलन समितीचे हे सदस्य होते, एक होते रासबिहारी बोस. आता रासबिहारी बोस विषयी तुम्ही ऐकलेलं आहे. कशाची स्थापना केलेली आहे रासबिहारी बोसने? तर रासबिहारी बोस यांनी कशाची स्थापना केली? आझाद हिंद सेनेची. तेच रासबिहारी बोस. मग या रासबिहारी बोस आणि त्यांच्या सहकार्यांनी तर सगळ्यात मोठं धाडसीचं कार्य केलेलं आहे. ते धाडसीचं कार्य होतं की त्यांनी भारताचा जो व्हाईसराय होता, त्यावेळेस भारताचा व्हाईसराय होता लॉर्ड हार्डिंग्स. काय नाव आहे त्याचं?
लॉर्ड हार्डिंग्ज हा भारताचा व्हाईसराय होता आणि या भारताच्या व्हाईसरायला ठार करण्याचा प्लॅन केला की भारताच्या व्हाईसरायलाच मारून टाकायचं. म्हणून रासबिहारी बोस यांनी या लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचं धाडसी कृत्य केलं, म्हणजे त्याच्यावर बॉम्ब फेकला. परंतु त्या बॉम्ब हल्ल्यामधून हा लॉर्ड हार्डिंग्ज वाचला. तो वाचून गेला, तो मेला नाही. नंतर मद्रास प्रांतामध्ये सुद्धा या अनुशीलन समितीचं कार्य सुरू होतं. म्हणजे बघा की बंगालपासून तर मद्रासपर्यंत अनुशीलन समितीच्या शाखा होता, म्हणजे उत्तरपासून तर दक्षिणेपर्यंत. तर मद्रास प्रांतामध्ये अनुशीलन समितीचं कार्य कोणी चालू ठेवलं तर वांची अय्यर. आणि या वांची अय्यरने ॲशबर्डन या अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी खून केला होता आणि नंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. तर अशी होती बंगाल प्रांतामधली क्रांतिकारी चळवळ. त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी चळवळ होती, सगळ्यात मोठं होतं अनुशीलन समिती. याच्यामध्ये अजून एक आपल्याला बघायचं आहे, ती म्हणजेच इंडिया हाऊस नावाची संघटना. ती कशी होती ती बघू. इंडिया हाऊस इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? रिकामी जागा विचारलेली आहे. एक तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. कुठे? तर लंडन येथे, म्हणजे इंग्लंडला इंडिया हाऊसची स्थापना झालेली आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की भारतामध्ये क्रांतिकारी संघटना होत्या, भारतीय लोकांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या होत्या, इंग्रजी लोकांना ते मारायचे वगैरे. पण अशा क्रांतिकारी लोकांना पैसा तर लागेल आणि तो पैसा तर भारतामध्ये खूप कमी होता. मग त्यांना कोण द्यायचं? तर भारताबाहेर राहणारे, विदेशामध्ये राहणारे, अजून भारतावर खूप प्रेम करणारे असे काही क्रांतिकारी होते की त्यांनी भारताच्या बाहेर सुद्धा क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या होत्या. मग अशीच एक संघटना होती, ती म्हणजे इंडिया हाऊस नावाची संघटना. इंडिया हाऊसची संघटना तर त्यांच्याच देशामध्ये इंग्लंडमध्ये लंडन शहरामध्ये स्थापन झाली होती आणि त्याची स्थापना केली होती पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. रिकामी जागा विचारलेली आहे, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणती संघटना स्थापन केली किंवा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. कुठे केली? लंडनला. की जे लोक भारताच्या बाहेर राहतात आणि भारतावर खूप प्रेम करतात असे अनेक लोक एकत्र आले, त्यांनी अनेक संघटना स्थापन केलेल्या आहेत. पुढे गदर संघटना आहे, ती सुद्धा अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थापन झालेली आहे. तरी ही इंडिया हाऊस नावाची संघटना आहे, ही भारताच्या बाहेर लंडनमध्ये स्थापन झालेली आहे. आणि हे लोक त्या ठिकाणून भारतीय क्रांतिकारी लोकांना पैसा पुरवायचे. एवढंच नाही तर जे काही हुशार विद्यार्थी असतील भारतामध्ये, त्यांना उच्च शिक्षणासाठी जर पैसा कमी पडत असेल तर त्यांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी पैसा पुरवायचे, त्यांना स्कॉलरशिप द्यायचे, त्यांना शिष्यवृत्त्या मंजूर करून द्यायचे. अशी शिष्यवृत्ती मिळालेली होती एका व्यक्तीला. त्या व्यक्तीचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर. यांना इंडिया हाऊस कडून शिष्यवृत्ती मिळाली आणि इंडिया हाऊस कडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते इंग्लंडला, लंडनला त्या ठिकाणी शिकायला गेले होते उच्च शिक्षणासाठी. आणि शिकायला गेल्यानंतर मग तिथून ते वेगवेगळे प्रकारचे शस्त्र वगैरे पाठवण्याचं काम करायचे. अशी होती स्वातंत्र्यवीर सावरकर. मग या इंडिया हाऊसच्या काही लोकांनी काय काय कार्य केले ते बघू. त्याच्यामध्ये मादाम कामा नावाची एक स्त्री होती. मादाम कामाने भारताचा झेंडा विदेशामध्ये फडकवण्याचं काम केलेलं, एक लक्षात घ्या, ते पण जर्मनीला. मादाम कामा ही सुद्धा इंडिया हाऊसची एक सदस्य होती. मादाम कामा यांनी जेव्हा जगामध्ये एक परिषद भरली होती स्टुटगार्ट या ठिकाणी, जागतिक परिषद, या जागतिक परिषदेमध्ये तिथे त्यांनी सामाजिक आपला भारताचा स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता की आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जर्मनीमध्ये स्टुटगार्ट या ठिकाणी जेव्हा परिषद भरली तेव्हा, आणि त्या ठिकाणी भारताचा ध्वज फडकवला. एवढं मोठं काम या मादाम कामा या महिलेने त्या ठिकाणी केलेलं आहे. इंडिया हाऊसशी निगडीत अजून एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं मदनलाल धिंगरा. या मदनलाल धिंगराने सुद्धा कर्झनवाइली याचा खून केलेला आहे. अशा प्रकारे इंडिया हाऊस नावाची संघटना सुद्धा खूप चांगली संघटना होती, ती कार्य करणारी संघटना होती. आता आपण गदर संघटना म्हणजे काय, काकुली कट कसा होता, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष कसा होता, ते पुढच्या तासिकेला बघू. धन्यवाद.